कॅज्युअलिटी होईल याचा अर्थ त्यांचा महानगरपालिकेवरती विश्वास आहे। जे महानगरपालिकेवरती गेले कित्येक दिवस आरोप करतायत, एका बाजूने मुख्यमंत्री विश्वास दाखवतायत, एका बाजूने आशिष शेलारला विश्वास दाखवतोय। महायुतीमध्येच अजूनही कोऑर्डिनेशन नाही आहे। कदाचित श्रेयवादाची लढाई असू शकते, कदाचित कॉन्ट्रॅक्टर आपल्याकडे धावत यावेत अशा प्रकारचा त्याचा उद्देश असू शकतो, काही असू शकतं। गेले कित्येक वर्ष शिवसेना जोपर्यंत सत्तेत होती तोपर्यंत शिवसेनेचे पक्षप्रमुख हे स्वतः पाहणी करत होते, बघत होते। आदित्य ठाकरे स्वतः जात होते, बघत होते। आम्ही स्वतः जात होतो, बघत होतो। आजही आम्ही स्वतः जातोय, बघतोय। फक्त आम्ही गाजावाजा करत नाही आहे, कारण आता सत्ता आमच्याकडे नाही आहे, सत्ता त्यांच्याकडे आहे, प्रशासन त्यांचं आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रशासनाला दाबून ते करतायत। नालेसफाई देखील करून घेतली पाहिजे आणि पाणी तुंबलं तर जबाबदार सरकार आणखीन प्रशासन राहील। इतके वर्ष आमच्यावरती आरोप केले होते। आशिष शेलारांनी सांगितलं की 25 वर्ष महानगरपालिका ताब्यात होती। आमच्या ताब्यात 25 वर्ष होती तर त्याच्यातले 22 वर्ष ते आमच्या बरोबर होते। त्याच्यामुळे गाळ त्यांनी त्या वेळेला बघितला नाही का कधी? हे सगळं सोयीचं राजकारण चालू आहे। आत्ता आशिष शेलार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काहीतरी वाद आहे असं मला दिसतंय। त्याचं कारण असं आहे की आशिष शेलार आरोप करतायत, मुख्यमंत्री एका बाजूने महानगरपालिकेला क्लीन चिट देत आहेत। पण तुम्ही म्हणतात की तुम्ही गाजावाजा करत नाही आहात, तुमची ही पाहणी सुरू आहे शिवसेना युनिटीच्या माध्यमातून, पण तुम्ही स्वतः समाधानी आहात का जे काम सुरू आहे? आम्हाला साधारण ह्याचे टप्पे माहिती आहेत। मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते याचे टप्पे माहिती आहेत। आम्ही जाऊन बघितलं, पहिल्या टप्प्यात बघितलं, दुसऱ्या टप्प्यात बघितलं। आता तिसऱ्या टप्प्यामध्ये पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे साधारण या शेवटाला, मेच्या शेवटाला किती काम झालंय हे बघून ठरवता येईल की खरोखर नालेसफाई झाली आहे की नाही। कारण आम्ही जे बघतोय त्याच्याप्रमाणे अजूनही समाधानकारक काम नाही। परंतु मी आत्ता शेवटचा टप्पा जोपर्यंत बघत नाही, कारण ह्याचे टप्पे असतात, ह्या टप्प्यात शेवटच्या टप्प्यावरती आम्ही एका निर्णयाप्रत येतो की नालेसफाई झाली की नाही। अजून आत्ता जे बघतोय ते नालेसफाई समाधानकारक नाही। सर, नालेसफाईसाठी काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली पालिकेमध्ये, मात्र त्याच्या आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी देखील त्यांनी बैठक घेतली होती। मात्र 5 पालकमंत्री त्यासाठी अनुपस्थित होते, केवळ 2 पालकमंत्री उपस्थित होते। ही दुष्काळासाठी बैठक होती। कुठली टेंडर काढायची जर बैठक असली असती तर सगळे हजर असले असते। दुष्काळाशी काय मग त्यांचा संबंध आहे? निवडणुका संपलेल्या आहेत, लोकांनी मतं द्यायची नाही द्यायची याचा निश्चय नक्की केलेला आहे। त्यामुळे आता त्यांना लोक दुष्काळात होरपळू देत किंवा लोकांना पाणी मिळू देत किंवा न मिळू देत याच्याशी त्यांना काही सोयरसुतक नाही आहे।